महाराज भिक्षेला गेले की राम वर घेऊन बसायचे. 145 वर्षापासून त्रिकाल अर्चन चालू आहे रोज. आता तुम्ही पाहाल एक टोपलाभर माती काढायची, टोपलाभर काळी टाकायची, मग तुळस लावायची. इथे जे उत्तम साधक आहे त्यांना अजूनही बसलं तर नामाचे स्पंदन ऐकू येतात. बापरे. ते समोरचे राम हे जे रामाची स्थापना. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जालना शहरामध्ये आनंदवाडी या ठिकाणी असलेल्या प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये. आपल्याला पाठीमागं जे मंदिर पाहायला मिळतं हे श्रीरामांचं मंदिर आहे. या ठिकाणी भैरवांचं पण मंदिर आहे. तर हे मंदिर अतिशय पुरातन आहे, सुंदर आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे. तर मग आता आपण इथं जसं पोहोचलेलो आहोत, तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात. तर मग कसल्याही प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता आपल्या जालन्यामधील आनंदवाडी या ठिकाणी असलेल्या राम मंदिर, श्रीराम मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. तर आता आपल्याला या मंदिराची संपूर्ण माहिती महाराज देतील. महाराज, मला आपला पहिले परिचय सांगा आणि त्याच्यानंतर. ठीक. मी रामदास वामनराव आचार्य या मंदिराचा कार्यवाह आहे आणि या ठिकाणी जवळपास 2 पिढ्यापासून आम्ही रामाच्या सेवेत आहोत. आता ह्या मंदिराचा इतिहास सांगतो आपल्याला. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, सातारा जिल्हा, यांच्या कृपेनं त्यांचे शिष्य होते आनंद सागर महाराज. त्याच्यावेळेला एकांतामध्ये त्यांना जप करायची आज्ञा दिली गुरु महाराजांनी. म्हणून ते अंबडजवळच्या पारनेरचे राहणारे. तर त्यांनी पारनेर सोडून इकडे उत्तरेकडे जावं म्हणून इकडे आले. तेव्हा जालन्यात शिखर दिसलं त्यांना. जुनं शिखर होतं आणि त्या शिखरा मंदिर आतमध्ये जो मंदिराचा गाभारा आहे तो 10 बाय 12चा आहे आतला. आणि शिखर आहे गच्चीपासून वर 35 फूट आहे. खालून ग्राउंड लेवल पासून ते जवळपास 60 फूट आहे. 60 फूट उंच शिखर आहे. पण आजूबाजूला काहीच नव्हतं, निवडुंगाचे झाडं होते आणि दाट अरण्य होतं हे. तर ते येऊन तिथं राहिले आणि त्यांनी जवळपास वर्षभर साधना केली. दुपारी फक्त भिक्षा मागायची, माधुकरी म्हणतात त्याला, आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि इथंच राहायचं. त्यावेळेला या जंगलामध्ये कोण साधू राहतो म्हणून लोक यायला लागले, पाहायला लागले. मग त्यांचा परिचय वाढत गेला आणि त्यांनी तिथे भैरवाच्या बऱ्याच वर्षात त्याची पूजा नव्हती, भैरवनाथाची. जंगलात येऊन कोण पूजा करतात? मंदिरा गावातले मंदिर ओस पडायला लागले. जंगलात येऊन कोण भैरवांचं मंदिर, भैरवाचा. तर तो तसा जात होता. मग यांनी काय केलं की त्यांना त्यांच्या गुरु महाराजांनी प्रसाद रूपाने राम पंचायतन दिलं होतं. सध्या आपण आत पाहू त्याला आपण. राम पंचायतन त्यांना दिलं. ते भैरव वर आणि पंचायतन खाली गाभाऱ्या त्या पायरीवर मांडलं. पूजा अर्चा सुरू झाली, नैवेद्य सुरू झालं. त्यामुळे काय झालं की प्रतिमायाम तू सान्निध्यम अर्चकस्य तपोबला, म्हणजे शास्त्राचं वचन आहे की जो जशी जशी भावानं देवाची पूजा करतो त्या पूजा कर्त्यावर देवत्व प्राप्त होतं. त्या मूर्तीला नाही तर मूर्ती स्थापन केली तुम्ही 50 लाखाची आणली, तिला पूजा नाही, त्याला साखर नाही, त्याला नैवेद्य नाही, दगड सारखा. पण हे इतकं त्यांचं अर्चन झालं इतक्या वर्षात, तेव्हा ते दोन्ही देव प्रसन्न झाले आणि त्यांना तो महाराज भिक्षेला गेले की राम वर घेऊन बसायचे आणि भैरवा गाभाऱ्याच्या बाहेर बसायचे. 2दा-3दा त्यांनी असं केलं. बरं, या एरियात कोण येत नव्हतं. चुकून मुकून बाहेरच्या कोपऱ्यावर जर बकऱ्या चरणारे, गाई चरणारे असायचे बाहेरूनच, इकडे रेल्वेच्या पट्टी तिकडे. तर त्यांनी त्या लोकांना विचारलं, अरे बाबा तुम्ही आत गेले होते का? नाही म्हणे, आम्ही येतात कशाला यावं, तुम्ही आल्यापासून आम्ही आत जात नाही, पहिल्यांदा आपले काही करत होते, आम्ही काही गेलो नाही म्हणे. मग यांनी विचार केला असं का होतं. दुसऱ्या दिवशी पाहिलं, तिसऱ्या दिवशी पाहिलं, 3 दिवस सतत झाले. त्यांनी त्यांच्या गुरु महाराजाला पत्र टाकलं किंवा हे देव जागा बदलायला लागले, म्हणजे मी इथून निघून जावं का काय, दुसरीकडे जाऊ का कुठे. तर ते म्हणले नाही, भैरवाचा जो देव आहे तो आहे शंकर. भैरव म्हणजे काय, शंकराचा सेवक आहे. जसे रामाचा हनुमंत, भैरव हा शंकराचा. आणि शंकर कोणाचं नामस्मरण करतो, रामाचं. त्यामुळे त्या शंकराला जागृती आल्यावर त्यांनी पाहिलं की माझा सेवक वर आहे आणि माझा मालक खाली आहे. म्हणून भैरवनाथाला गेले, हे असेल. भैरवनाथ बाहेर आले आणि रामवर बसले. तुम्ही राम बसवायची व्यवस्था करा, स्थापना करू. ते म्हणले मंदिर कोणाचं आहे, जागा कोणाची काय, ते सगळं रामाच्या इच्छेने म्हणले. आपण थोडंच म्हणलो त्याला बसायचं.
बरोबर. त्यांना त्यांचं मंदिर होतं, त्यांना घर होतं, त्यांना शेती होती 22 एकर आनंदसागर महाराज. हा हा इथे येऊन काही जागा मिळवायचा विचार नव्हता नाही त्यांचा. बरोबर. आणि एकांतात जप करायचा, एकांतात आली भिक्षा मागायची, जप करत बसायचं. हा हा रोज 20,000 जप करायचे ते. बापरे. हो, म्हणजे 20 तास. वा. हो, असं त्यांचं ते खूपच तपस्वी होते ते. हा 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 त्यांचा मठ आहे, गोविंदबाचा मठ म्हणतात, पारनेरला अजून. अच्छा पारनेरला. अंबडजवळचं पारनेर. अंबरजवळचं पारनेर. अच्छा. तर मग त्यांनी भिक्षा मागता मागता चौकशी केली. जे लोक दर्शनालयात होते, कोणाचं मंदिर आहे, काय काय आहे, ते समजले. कन्हैयालाल म्हणून कोणी खत्री समाजाचे होते ते. हा हा तर त्यांच्याकडे भेटीला गेले. मग हा हा ते म्हणले, बा असा आमच्या गुरु महाराजांचा आदेश होते, तर राम बसवावा. हा हा तुझे भैरोबा तर राहतील, आमचे राम राहतील. हा तर ते म्हणले, बा काय हरकत नाही, मी भाग्यवान समजेल, कारण आमचं जाणं सुद्धा होते, देवाला पाणी घाणं होते, नैवेद्य दाखवणं होत नाही. हा 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 तर तुम्ही राम बसवा, कृष्ण बसवा, आमचं काही म्हणणं नाही. बरोबर. तुम्हाला पाहिजे तुम्ही मला लिहून देतो, माझी व्यक्तिगत मालकीच आहे. मग ते त्यांना लिहून दिलं. हा हा आणि मग 1895 साली त्यांनी रामाची स्थापना केली. अच्छा. तेव्हा गोंदवलेकर महाराज इथे आले होते. हा हा खूप ते जालन्यातले सगळे साधू संत. तुम्हाला धुंडीराज महाराजांचं नाव माहीत असेल. हो तो हा, ऐकलं. ते धुंडीराज महाराज, हा हा तिथे आणव्याचे महाराज, हे सगळे बरेच साधू संत मंडळी. तिथे पंडित शास्त्री म्हणून ते विद्वान होते, हा गावातले सगळे विद्वान ब्राह्मण. हा आणि यांच्याकडून मग तो 9 दिवस उत्सव साजरा झाला. अच्छा. रोज 1000 लोकांचं अन्नदान त्या जंगलामध्ये. बाप. त्यावर फक्त 10-12 पत्र टाकलेले होते. हा हा तर ती 1895 स्थापना झाली. हा. त्याच वेळेला हनुमंताची स्थापना झाली. अच्छा. त्यांच्याच 1895. हातात, हा पाषाण हातात आहे. हा हा पण तेव्हापासून महाराजांनी बसवलेलं आहे. तर आम्ही हे सगळं बदललं, पण त्याला नाही हात लावला. हा जिथं आहे तिथं जसेच्या तसेच लोकांना अनुभव चांगले येतात त्यांच्यापासून. रोज दिवसातून 100-150 मंडळी भीमरूपी स्तोत्र म्हणून पाठ 11 पारायण करणे. 150च्या वर लोक आहेत रोज. बापरे. रोज. हो, सकाळी 5 वाजता मंदिर उघडतं आपलं. हा 5:30 वाजेपासून 10 वाजेपर्यंत. आता 10 नंतर लोक मग ते असे 1-2 चालू राहतात. अच्छा. हा, तर ते रामाची स्थापना झाली. आणि मग महाराज इथे होते हा 1907 पर्यंत. अच्छा. 7 साली मग त्यांनी वर्तले. अच्छा अच्छा त्यांनी देह सोडला. अच्छा. तिकडे विदर्भामध्ये कार्यासाठी गेले होते, काही जपासाठी वगैरे. हा हा तिथे त्यांनी त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. हा हा पण मग इथली व्यवस्था करण्यासाठी ब्रह्मचैतन्य महाराज शिष्य होते रामानंद महाराज म्हणून. हा हा तर रामानंद महाराजांना ते असेच ब्रह्मचारी होते, आजन्म ब्रह्मचारी राहायचं होतं. परंतु आनंदसागर महाराज वारले, त्यांची मुलगी लग्नाची होती, 2 मुलं होती त्यांना. तर त्यामुळे त्यांनी काय केलं की त्या रामानंद महाराजाला इथेच ठेवलं. हा आनंदसागराच्या मुलीचं लग्न केलं, इथे ठेवलं की तुम्ही रामाची व्यवस्था करा. हा हा पण राम म्हणजे काय असं तसं नाही. हा हा रोज दुपारी जेवण पाहिजे, संध्याकाळी काहीतरी खायला प्यायला फळाचा नैवेद्य पाहिजे, बरोबर. सकाळी पूजा. ते इथं राहून त्यांनी सगळं केलं. हा आणि मग आपण नुसतंच राहायचं, जेवायचं, बसून राहायचं, त्यापेक्षा रामापुढे आपण त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, राजाधिराजा राम. आणि 10-12 पत्र टाकलेले. हा मग आपण हे काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, 1927 पर्यंत हे बांधकाम चालू होतं. अच्छा. 27 पर्यंत. हा, त्यांनी भिक्षा मागून सभामंडप बांधला. अच्छा. त्या काळातला 60,000 रुपयाचा, जेव्हा 3 रुपयाला गव्हाचा पोतो, 3 रुपयाला गव्हाचा पोतो, अशा अवस्थेत 60,000 रुपये जमा करायचे. हा हा त्यांनी ठरवलं की जोपर्यंत सभामंडप पूर्ण होणार नाही हा हा तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अच्छा. बापरे. असं झालं. तर त्यामुळे मग त्या लोकांनी खूप वर्गण्या दिल्या, म्हणजे भिक्षा दिली. आणि हे 6 वर्ष काम चालू झालं. या मंदिराच्या विटा सुद्धा ह्याच्या आत इथं भट्ट्या पाडल्या त्याच्या. हा हे सगळं काम चुन्यातलं आहे. अच्छा. चुन्याची घाणी इथं असायची. हा हा तो असा चुना असा दळल्या जायचा. आणि आमचे हे प्रल्हाद महाराज वगैरे त्या काळची मंडळी, लेबरच्या ऐवजी हे सगळ्या साधू संतांनी काम केलं. बापरे. म्हणजे लेबर पैसा वाचला पाहिजे, लवकर बदनाम झालं पाहिजे. पूर्ण भिक्षावर मंदिर बांधलं सगळं. तेव्हा लोकांनी मग त्यांचा मुंबईपर्यंत परिचय होता. इकडे नागपूर अकोले होते, शिष्य होते रामानंद महाराजांचे. सगळ्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांनी मग हे मोठा कार्यक्रम झाला. आणि मग तेव्हापासून त्रिकाल अर्चन चालू आहे. 145 वर्ष म्हणून त्रिकाल अर्चन चालू आहे रोज. हो, 145 वर्षापासून. सकाळी 6:45 ते 7:45 काकड आरती होती. 7:30 ते 8, 8:30 पर्यंत अभिषेक आणि हे होतं. 12:30 वाजता नैवेद्य होतो. नैवेद्य आरती बाहेरगावची जी मंडळी तसं झालं. अच्छा. आणि मग संध्याकाळी आरती असते.
हम्म. तर संध्याकाळी 6 पासून कार्यक्रम चालतात. करुणाष्टक चालतात, हरिपाठ चालतो, रामरक्षा, अभिमुख अच्छा. उपासना ती हा. रात्री 7:30 पर्यंत चालते. हा. आणि म्हणजे 8:30 पर्यंत पंचपदी भजन. हा पंचपदी. हा. 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 आणि त्यानंतर रात्री 10 वाजता 9 वाजता शेजारती. अच्छा. म्हणजे रामाला झोपवायचं, मग मंदिर बंद होऊन जातं. अच्छा अच्छा. म्हणजे ही दिनचर्या 145 वर्षांपासून 145 चालू आहे सतत पूर्ण. सतत चालू. हे मंदिर बांधलं. आता ते काल रामनवमीचा उत्सव 10 दिवस आणि मारुतीचा जन्म असा तो जवळपास 15 दिवसांचा उत्सव तो असतो. अच्छा. हे ते आनंदसागर महाराज ज्यांच्यामुळे निर्माण झालं, हे आनंदसागर महाराज त्यांच्यामुळे राम आले. त्यांचे हे गुरु यांच्या हातानं स्थापना झालेली आहे. आणि हे समोरचे राम हे जे रामाची स्थापना 1895. अच्छा. ही हा, ही जी मूर्ती वरच्या. अच्छा. आणि खालचे जे आहे ते तुम्हाला सांगितलं ना, तो भैरवनाथ तिथं रामापाशी होता आणि राम इथेच असायचे. मग तो भैरवनाथ उठून इकडे येऊन बसायचा. अच्छा. मग त्यांनी रामाची स्थापना तिथं केली आणि ते राम जिथं होते तसेच ठेवलेले. अच्छा. ते गुरु महाराजांनी दिलेले प्रसाद रूप रामाचे. अच्छा अच्छा. आणि हे ज्यांनी सभामंडप बांधला ते रामानंद महाराज. अच्छा. 6 वर्ष उपवास करून हा मंडप बांधला. ते रामानंद महाराज. आणि रामानंद महाराजांच्या बरोबर सेवेला विटा वाण्या असो आणि वाण्या असो मोठं फार म्हणजे त्यांच्या रोमातून रामराम ऐकू येत होतं. डॉक्टरला सुद्धा टेस्टोस्कोप लावला तर त्यांना बसपण ऐकू आलं. अकोल्याच्या मेव हॉस्पिटलचं गोष्ट आहे, चरित्रात उल्लेख आहे. असे ते हनुमंताचेच अवतार मानतात आमच्याकडे. आज त्यांचे 7-8 लाख शिष्य आहेत. त्यांचं मूळ संस्कार साखर खेळलेला आहे. प्रल्हाद महाराज रामदास. साखर खेळला तुम्ही जाल तर तुम्हाला 50 खोल्या, 15-16 हॉल आणि असं रुपयाला 100 लोक जेवायला 12 महिने असं चालू आहे. आपल्या इथं हे सगळं मंडपाचं बांधकाम झालं. त्यानंतर काय लोकांना अजून आपल्या महाराजांची सेवा केली पाहिजे, लोक पैसे पाठवायलाच लागले. आणि त्यावेळेला मग मंदिर बांधलं, त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांना दवाखान्यात यायचं, बाजारला यायचं, खेड्यापाड्यातले 10-5 किलोमीटर वरले बैलगाडीला यायचे. इथं झाड्या खूप होते, इथं लावायचे. मग बाजारी गिजार करून आले मग आपल्या इथं भाकर तुकडा खायचे. आता लोकांचं कसं असतं की त्यात कांदा आहे, त्यात लसूण आहे. आणि आमच्या महाराज लोकांना ते चालत नाही. त्यामुळे मग त्यांनी काय केलं, यांना नाही म्हणता येत नाही बाबा, खायला बसले आपण तर देऊ शकत नाही, त्यांचं ते खायला हवं. म्हणून त्यांनी काय केलं, इकडे एक धर्मशाळा बांधायला सुरुवात केली. इथे धर्मशाळा बांधायला सुरुवात केली अशी पत्राची. हे चांगले बांधकाम 6 फूट झालं. 8 फूट पत्र टाकायचे. इथल्या एका माणसाने आपल्या जवळपासच्या बैठकीतल्या त्या काय निजाम स्टेटचा कारभार होता. निजामाला त्यांनी कळवलं की एक मंदिराच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर हा महात्मा बांधकाम करायला. त्याने इन्क्वायरी ऑफिसर पाठवले. तो अव्वल तालुकेदार असं म्हणत होते त्याला. तो दिसून आला चौकशीसाठी. महाराजांनी सांगितलं असं असं मंदिर आहे, तर लोक असे आडवे तेडवे येऊन पडतात, बाया माणसं असतात, लेकराला पाजत पडतात, आम्ही आपले ब्रह्मचारी माणसं करत बसतो. मग आम्ही ठरवलं की आलेला पैसा आहे, जागा सरकारची, आपण बांधायचं, आपल्याला झालं तर भाजी भाकरी द्यायची, नाही तर ते त्यांचं खातील, पण इथं राहण्यापासून पडतील आडवे तिडवे, जातील केव्हा जायचं तेव्हा. जे काम सरकारने करायला पाहिजे ते आम्ही केलं. चूक असली तर पडवून टाकू. तो निजाम मुसलमान माणूस होता, तो चांगला. मग त्यांनी ती सगळी तहसीलदाराला बोलावलेलं, इन्क्वायरी ऑफिसरच होता. तिथले तहसीलच्या ऑफिसरसाठी सगळ्यांना बोलून घेतलं, रेकॉर्ड काढलं. ही जी जागा आहे सगळी वायर फेन्सिंगनं त्या रामानंद महाराजांना दान देऊन टाकलं. त्यांनी काय केलं, वायर फेन्सिंग करून पंचनामा करून रामानंद महाराजांच्या नावाने ही जागा दान दिली. तर पुढे 1960 साली ट्रस्ट झालं, पब्लिक ट्रस्ट. हा, ते आनंदसागर महाराज इथे 20-20 तास जप करायचे. तर इथे जे उत्तम साधक आहे त्यांना अजूनही बसलं तर नामाचे स्पंदन ऐकू येतात. बापरे. इथं हे आतमध्ये अजूनही म्हणजे ऐकायला येत असतं. हो. हे बांधकाम पूर्ण झालं आणि मग ही 7.5 एकर जागा होती. नंतर साहेबांना आपला जिल्हा केला. आणि त्यानंतर मग जागा सांभाळणं मुश्किल होऊ लागलं. संस्थांकडे पैसा नाही, शेती नाही, उत्पन्न नाही, काही आम्ही दुकानं काढून वगैरे असं काहीच केलेलं नाही. तर त्यामुळे मग चॅरिटी कमिशनरची परमिशन, कलेक्टरची परमिशन घेऊन त्या जमिनीवर प्लॉट काढले, ते विकले, त्याच्यातून हे डेव्हलपमेंट झालेलं आहे. आता उत्सव पहिल्या त्याच प्रमाणात
आज 10 पटीने प्रमाण वाढलं. हा हा बरोबर. आता बाहेरगावून येणारे 100च्या वर लोक असतात, 10 दिवस राहणारे. 10 दिवस मग राहणार. त्यांच्यासाठी खोल्या खाली काही वरच्या अशा बांधल्या. अच्छा, म्हणजे हे समोर जे दिसते भक्त निवास समजा. हा, हे सगळं भक्त निवासच हा आहे. हा आम्ही इथं कमर्शियल असं लग्न म्हणजे ते काही पंचायती नाही. हा हा. इथे जे आमचे संस्थांचेच काम आहे, 1 महिन्याला 1 कार्यक्रम आहे. अच्छा. त्यावेळेला आमच्या बाहेरगावचे लोक येतात, 7-7 दिवस राहतात, जेवतात, खावतात, इथेच आरामशीर राहतात. हा हा. बाबा असं आहे. अच्छा. आम्ही मंगल कार्यालयासारखा उपयोग करत नाही, काही नाही. हम्म. चालकासाठी जागा आहे. अच्छा. तर रामनवमीच्या उत्सवात इथे कार्यक्रम होतात सगळे. इकडे पहिले. हा, हा आणि इथे मांडव टाकून हे आहे ना, याच्या खाली हा. कापडी मांडव लावून हा. इथं जेवण करतो आम्ही. अच्छा. रोज एका वेळेला 1000 लोक जेवायला बसतात. असे 2-3 पंक्ती होत. अच्छा. 2-2.5 हजार रोज 10 दिवस. बापरे. येऊन पहा. एका पंक्तीला 1000 लोक बसतात. हो, मग हे पहा ना. हा हा. इथे म्हणजे 400 पूर्ण लोक हा बसतात, इथे 400 इकडे. बसतात, तिकडे बसतात. अशा 2-3 पंक्ती होतात. हा बापरे. हा. आणि इथे जे आहे ते कीर्तन प्रवचन वगैरे असे कार्यक्रम, त्यासाठी हे आम्ही मुद्दाम तयार केलं. अच्छा. पूर्ण हॉल हा व्यासपीठ आहे. हा आणि इथे समजा 400-500 लोक असले तर इथे जेवायला बसवतो आम्ही. हा हा. जास्त असले मग तिकडे बसवतो. बाहेर पण. हा हा. असं हा असाच बांधलेला आहे. हा हा. त्याच्या पाठीमागे कोठी घर आहे. हम्म. त्याच्या मागे स्वयंपाक घर आहे. एका वेळेला 3000 माणसाचा स्वयंपाक होईल, 5000 माणसं असं स्वयंपाक, आणि त्याला लागणारे भांडे हा. हे सगळे संपूर्ण ट्रस्टनं संस्था ट्रस्ट. काही लोकांनी दिले, काही ट्रस्टने विकत घेतले. हा हा हा. 2-3 बोर केले. हा हा. आणि पाठीमागे मग थोडी आपली जागा आहे. हा हा. पहिल्यापासून 2-4 गाई राहायची सांभाळायची पद्धत आहे. हा हा. मंदिरचा नियम, हा हा. जिथे देवाचं मंदिर असतं तिथं गोशाळा असावी. गोशाळा असावी. हा आहे. कोणी कसे येतात तर त्याप्रमाणे गोमूत्र एकदा तरी पडलं आवारात, हा हा. तर वातावरण पवित्र नाही होतं. बरोबर. जुनी शास्त्रीय हा परंपरा हा. आहे. बरोबर. तर तुम्हाला लोकांना किती मानवतं माहिती नाही आम्हाला. हा नाही बरोबर. बरं का? बरोबर. तर तसली त्याची सुधारणा पहिल्यांदा माती होती. त्याच्यावर आम्ही शाबात फरशी केली. मग त्यानंतर आता हे गट्टू केले, कारण जेवायच्या वेळेला फरशी गरम होऊ लागली फार. तर फरशी गरम होऊ लागली म्हणून ती काढून टाकून गट्टू केले. आता ही याच्यावर जेवायला बसलं तरी विशेष परिणाम नाही होत तिचा. आणि मग जेवायला बसताना मंडप जरी टाकला तरी त्याच्या खाली थोडं हे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती जालन्याचं ऊन अकोला नागपूर सारखं झालंय. हो हो. तिकडे ते आता एक रामाची धान्याची कोठी आहे. अच्छा. इकडे धान्य वगैरे. हो, सगळं भिक्षेचं धान्य वगैरे असे ह्या कोठ्यांमध्ये ठेवतो आम्ही. हा हा. आलेल्या वस्तू काही उंदराने गिंद्राने त्रास देऊ नये. हे असे पूर्ण कोठे केले. हो, ह्या सगळ्या आतून कोठ्या आहेत. हा हा. इकडे स्वयंपाकघर आहे. अच्छा. पलीकडे स्वयंपाकघर. हा, तिथे काही भट्ट्या आहेत, काही बांधलेल्या आहेत. अच्छा. भट्ट्या म्हणजे गॅसच्या भट्ट्या, हा. आणि काही बांधकाम केलेलं आहे. अच्छा. गाईसाठी पाठीमागे काही भाग मुद्दाम मोकळा सोडलेला आहे. हा हा. त्याच्यावर गाई पुरतच आम्ही ज्वारी, कधी मका, कधी बाजरी असं गाईला खायचं हा पदार्थ. हा. गोशाळा. हा, काही या इथं पूर्वी या मंदिराच्या बांधकामाला पाणीच नव्हतं. ह्या एरियात पाणी नसायचं. हा हा. म्हणून आमच्या रामानंद महाराजांनी गुरु महाराजाचं तीर्थ आणलं. हा. आणि त्या ठिकाणी एक विहीर खोदली. हा. त्या विहिरीला रामकुंड असं म्हणतात. अच्छा. रामकुंड. हो. तर ते त्या काळचंच आहे. 1922-23 साली त्यांनी खोदलेलं. हा हा. आता या 27ला त्याचा आम्ही शताब्दी महोत्सव करणार आहोत. 27ला हे पूर्ण झालं मंदिर. हा हा. सगळ्यात त्याचा 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून एक मोठा उत्सव. अच्छा. 2027 मध्ये करणार आहोत. 27 मध्ये शताब्दी. हा. हा पूर्ण मंदिराचा समजा. हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. इकडे गाई आहे आपल्या. इकडे गाई आहे. पण ते रामकुंडाकडे चाललोय आता. अच्छा. इकडे रामकुंड आहे ते. हा. त्या रामकुंडाच्या पाण्यावरती पूर्ण बांधकाम झालेलं. पूर्ण मंदिराचं बांधकाम झालं. आज सुद्धा हे जे सगळं हिरवं दिसते तुम्हाला, हा हा, हे सगळं त्या रामकुंडाच्या पाण्यावर. अच्छा. हे पण सगळं त्या पाण्यावरतीच आहे. काय झालं या 10-12 वर्षामध्ये पाण्याचा जो खूप तुटवडा झाला. 3 बोर करून पाणी पुरे ना. हा हा. तेव्हा ही आपली एक खदाण होती कुंडाच्या बाजूला, खदाण, मोठी खदाण होती. तिला शेप मध्ये घेतलं. ते 2-3 ट्रॅक्टर
मुरुम गिरून डस्ट आणून ते दाबलं तो इकडून हा हा आणि मग पिचिंग करून ती खदानीला हम्म. प्रोटेक्ट केलं चांगलं. अच्छा अच्छा त्यामुळे आता काय झालं की आमचा तर फायदा झाला, हम्म. पण आजूबाजूची जी वस्ती आहे त्या हा. वस्तीतल्या लोकांच्या बोरला पाणी राहायला लागलं. अच्छा अच्छा हा तर फेब्रुवारी नंतर आम्हाला सुद्धा टँकरचं विकतचं पाणी होतं. फेब्रुवारी नंतर हा 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 पाणी आटून जायचं ना. हा बरोबर त्याला खडकाळ भाग आहे. हा हा आजही तुम्ही पाहाल हा एक टोपलंभर माती काढायची, हा टोपलंभर काळी टाकायची आणि मग तुळस लावायची. हा असं आहे. हो का हा त्याशिवाय नाही होत. हा हे जे दिसते आपल्याला हे रामकुंड हे रामकुंड आहे. याच्यामध्ये ही विहीर आहे. अच्छा याच्यामध्ये जे आहे ते ही विहीर विहीर आहे. हा आणि ही बाकीची खदान होती, तिला आम्ही या 7-8-10 वर्षात जरा डेव्हलप करून असं तुम्हाला सांगितलं, भरती टाकून त्याला शेप केला जेसीबीने वगैरे हा हा आणि पिचिंग केली. हम्म, हम्म. म्हणजे गवत त्याच्यातून काही झाडं झुडपं, हा हा त्यामुळे जास्त पाण्यावर शेवाळ वगैरे यायचं. हा 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 आज त्याला 1 वर्षाला त्याला पिचिंग गिचिंग करून पुन्हा पुन्हा हा 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 व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला. हे पाणी नेहमी असं असतं हा, आता थोडंफार आटलं नाही खाली अजून, हम्म. पण हे आटलं तरी विहिरीत खाली पर्क्युलेशन ना. हा हा पाणी हा, असतं हा. आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्या बोरला पाणी आहे. अच्छा अच्छा हा आपल्या या पाण्यामुळे हा आणि या पाण्याच्या तेव्हा आधारावर ही अशी जाळी वगैरे लावलेली नव्हती, म्हणजे भिंत घालून आम्ही मग कोणी पोरं सोरं हा हा म्हणजे पहिल्यांदा काय होतं, ही भिंत नव्हती, वायर फेन्सिंग होती. हम्म, ते लोक पोरं सोरं यायचे जायचे. हम्म. लोक रस्त्याने जाणारे असे तसे असले की मोटरसायकल तशीच डायरेक्ट खाली उतरायची. हा 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 मग पोलीस स्टेशन आणून त्यांना वर काढा हा हा म्हणून आम्ही आधी बांधून काम करून भिंत बांधून भिंत बांधून देतो. हा ते पिणारे तरी पडलेले पाहिजे कुंडात. हा आता ती विहीर बांधून त्याच्यावर सुद्धा आम्ही 16 mm ची जाळी टाकलेली आहे. हा हा त्याच्यावरती हा 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 कोणी तिथं जाऊ नये लोक, नाही बरोबर बरोबर अशी परिस्थिती असेल. आता खूप आमचा एरिया सुधारला, सगळ्यांचं सहकार्य जास्तीत जास्त मिळायला लागलं. कोणत्या प्रकारचा त्रास नाही. हा हा आणि आम्ही शक्यतो प्रशासनाच्या कोणत्या योजनेचा तसा लाभ उठवत नाही, मागत नाही. पूर्ण ट्रस्ट याच्यावर आपलं ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्ट आहे, पाच विश्वस्त आहे, मी कार्यवाही. अच्छा तुमचं पण समजा वंश परंपरेने चालत आलेलं आहे का? आता माझ्या आधी माझे वडील होते, त्यानंतर मी आहे. ट्रस्ट मध्ये असं वंश परंपरा म्हणून तसं म्हणता येत नसतं. हा हा जोपर्यंत लायक व्यक्ती राहते तोपर्यंत राहते. हा हा बरोबर पुढे एवढा वेळ 24 तास वेळ देणारे माणसं मिळाले पाहिजे. हा बरोबर आहे. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. हा परिस्थिती बदलत चालली. आतापर्यंत आहे कामाच्या कृपेत हा 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 चाललंय. आमच्या गुरु महाराजांचे जे नियम आहे सगळं पाळत पाळत आम्ही सगळे ते कार्यक्रम चालवतो. अच्छा आणखीन आपल्याला काही माहिती वगैरे काही सांगायची राहिली असेल तर? नाही बहुतेक आता संपलेलं आहे. आतून वगैरे आहे बरं आहे का गाई पाहू रामाच्या. हा हा काही तर खत गीत सगळं आम्ही इथल्या इथे ठेवतो. पूर्ण आपलं सगळं इथंच इथंच आहे बस. आणि उन्हाळ्यात ते सगळं शेतामध्ये टाकून अच्छा गाईची व्यवस्था. म्हणजे पाळल्या कुठे गाई आहेत, काही खातात, मातोडा काढतात, पल्ल्या खातात, बरोबर काहीच नाही असं. काही लोक दानशूर कडबा देतात आणि काही आम्ही विकत घेऊन 2000-3000 कडबा असं साठवून ठेवतो. तिकडे 2 खोल्या आहेत, तिकडे हे पत्राचं शेड केले, त्यात कडबा साठवून ठेवतो. ही मशीन घेतली, कुट्टी मशीन गाईसाठी. अच्छा हा अशा गाई आहेत रामाच्या. सध्या किती गाई आहेत आपली? आता 3 गाई आहेत ह्या. 3 आहे सध्या. हा अच्छा काय जास्त येतात, दर महिन्याला गाई येतात आम्हाला. हा 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 मी स्वतः भागवत सांगतो, रामायण सांगतो. हा हा माझे 1000 भागवत व्हायला लागले. बापरे 1000. हा 780 झाले, 20 राहिले. अच्छा 1000 हा हा माझं महिन्याला 1-2 भागवत चालू असतात. मला तेच मग यांनी पण सांगितलं तुम्ही काल रात्री इंदोरहून येऊन आलो आणि आता दुपारी भागवत आहे. परत तेच नाही तेच म्हटलं ना मला एवढी कॅपॅसिटी स्टॅमिना असणं सोपं नाही. जर्सी ठेवत नाही आम्ही, आपल्या गावरान आहेत पहिल्यापासून. हा हा अच्छा घरच्याच गायची आहे. मग अशा प्रकारे आपलं पूर्ण समजा मंदिराचं आपल्या हा इतिहास वगैरे. मंदिराचा इतिहास आहे. उत्सवामध्ये हे सगळं मांडप टाकून आहे, गच्च भरलेलं असतं. बाहेरच्या गाड्या उभ्या असतात ते सुद्धा असं
गर्त भरले आणि रात्री 12 वाजेपर्यंत, सकाळी 5 वाजेपासून 12 वाजेपर्यंत माणसं दर्शनाला येत असतात. अच्छा. नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक. तिथे यज्ञशाळा आहे, पाहिली का? हा. कुठं? हा, हे इथं आहे. आपण तिथून गेलो पण ते सांगायचं लक्षात नाही आलं. ती यज्ञशाळा आहे, तिथे दरवर्षी 2 यज्ञ होतात. अच्छा. हा, कृष्ण जन्माष्टमी असते ना, आपलं कार्तिक महिना. कार्तिक महिन्यामध्ये नवमी ते पौर्णिमा गेल्या 45 वर्षापासून भागवत असतं. हा. तर ते भागवत आणि त्याचा स्वाहाकार यज्ञ इथे होतो. अच्छा, हे जे दिसते हा. आपल्यासमोर. आणि चैत्र शुद्ध नवमी म्हणजे जो प्रतिपदेपासून गुढीपाडव्यापासून उत्सव होतो, दशमीपर्यंत चालतो, त्यावेळेला इथे रामाचा यज्ञ होतो. अच्छा. राम नाम स्वाहाकार, रामायण स्वाहाकार, हे दरवर्षी जेवणारे कार्यक्रम आहे. अच्छा. म्हणजे अन्नदान, गोसेवा, अतिथी सेवा आणि यज्ञ सेवा, म्हणजे सगळ्या सेवा सगळ्या प्रकारचे ज्या आपल्या ऋषीमुनींनी चालवत आलेल्या परंपरा आहेत त्याच पद्धतीने आमचा चालवण्याचा प्रयत्न आहे. लोकांचं सहकार्य आहे, रामाची कृपा आहे. सगळं वाढत्या प्रमाणात होत राहत. जे आहे ते व्यवस्थित सुव्यवस्थित ठेवतो. बरोबर. असं इथे यज्ञ मंडप तुम्हाला पाहायला मिळत नाही. व्यवस्थित. नाही, बरोबर. आणि मग यज्ञ जेवायला इथं मांडव टाकायचा, तिकडे लोक बसलेले असतात, जप करतात, हवन करणारे हवन करतात. 12 वाजता आरती झाली की आणि जेवायला बसतात. अच्छा. असं आहे. चालतंय. झालं आपली एवढी माहिती, म्हणजे आपली पूर्ण. ठीक. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जालना या ठिकाणी असलेल्या आनंदवाडी येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल महाराजांचे व मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.